प्रामुख्याने दक्षिण पुणेकरांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे, कारण पुण्यातील जो कात्रज कोंढवा रस्ता आहे तर त्याच्या रुंदीकरणाचं काम मागील बऱ्याच वर्षांपासून रखडलेलं होतं आणि हे काम रखडलेलं होतं ते म्हणजे इथल्या भूमी संपादनामुळे। आणि आता अखेर हा भूमी संपादन जे आहे ते इथले मार्गी लागलेलं आहे आणि त्यानंतर आता ह्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर या सगळ्या कामाला सुरुवात होणार आहे आणि आगामी 15 दिवसांमध्ये हे सगळं काम सुरू होणार आहे किंवा कामाला या सगळ्या याच्यामध्ये सुरुवात होणार आहे। या सगळ्यामध्ये दक्षिण पुण्यातील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी खरं तर ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण बऱ्याच वर्षांपासून हे काम रखडलेलं होतं। कात्रज कोंढवा रस्त्याचा मार्ग अखेर आता मोकळा झालेला आहे। राजस सोसायटीचा चौक ते काना हॉटेल या दरम्यान असलेला हा संपूर्ण तब्बल 41,597 चौरस मीटर जागेचा भूसंपादनाला आता राज्य सरकारकडून अधिकृत मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे आता इथली वाहतूक कोंडी फुटणार का हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आता हे प्रत्यक्षात काम सुरू कधी होणार हेच पाहण्यासाठी हा आजचा स्पेशल रिपोर्ट आहे। पुणे महानगरपालिकेने 2018 मध्ये या सगळ्या संदर्भात कामासाठी जी मंजुरी आहे तर ती दिली होती। पुणे महानगरपालिकेकडून कात्रज ते खडी मशीन या 3.5 किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं। मात्र जागेचा इथला ताबा नसल्यामुळे इथला जे 84 मीटरचा प्रस्तावित रस्ता आहे तर तो केवळ 28 ते 25 मीटरपर्यंतच अडकून पडला होता आणि त्यामुळेच आता या सगळ्यानंतर रस्त्याला इथली जी भूसंपादन आहे तर त्याला मंजुरी मिळालेली आहे। राज्य सरकारने 41,597 चौरस मीटर जागेसाठी मंजुरी दिलेली आहे आणि त्यासाठी पालिकेने 276 कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा सुद्धा केलेले आहेत। त्यामुळे येत्या 15 दिवसात आता मालमत्ता धारकांना त्याचा मोबदला मिळणार आहे आणि अशी माहिती पालिकेकडूनच देण्यात आलेली आहे की ज्यांची ही जमीन आहे त्यांना या सगळ्या मागचा मोबदला सुद्धा लवकरच मिळणार आहे आणि त्यानंतर मग या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब ज्या रांगा लागायच्या तर त्या आता इथून पुढे कमी होतील असा विश्वास सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे। 50 मीटर रुंदीचा हा रस्ता होणं इथल्या नागरिकांसाठी किंवा रहिवाशांसाठी अत्यंत गरजेचं होतं। या जागेच्या वादामुळे प्रकल्प रखडला होता इथला आणि त्यामुळेच ज्याचा मनस्ताप हजारो पुणेकरांना दररोज सहन करावा लागत होता। महापौर असणाऱ्या मंजुषा नागपुरे आहेत त्यांनी असेल त्यासोबतच पालिका आयुक्त असतील या सगळ्यांच्या पाठपुराव्यानंतर यासोबतच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांच्या जे काही काम आहे त्यांच्या सगळ्यांच्या मध्यस्थी आहे तर या सगळ्यांच्या मध्यस्थीमुळे हे सगळं काम जे आहे ते आता अखेर सुरू होणार आहे आणि हे काम सुरू झाल्यानंतर अगदी इथल्या रस्त्याचं रुंदीकरण होईल आणि रुंदीकरण झाल्यानंतर मग इथल्या वाहतूक कोंडीपासून सगळ्यांची सुटका होणार आहे आणि वाहन चालकांना एक मोकळा श्वास खरं तर घेता येईल असं म्हणता येईल, कारण की बऱ्याच वर्षांपासून इथला प्रश्न जो आहे तो प्रलंबित होता। हे इथलं जे भूसंपादन आहे तर त्याच्यासाठी बऱ्याच दिवसांपासून इथले जे मालमत्ताधारक आहेत तर त्यांच्याकडून परवानगी मिळत नव्हती। मात्र आता सगळ्यांच्या मध्यस्थीनंतर हा रस्ता जो आहे तर तो पुन्हा एकदा रुंदीकरणासाठी सुरुवात करण्यात येणार आहे। इथल्या कामाला सुरुवात केली जाणार आहे। त्यामुळे आता तरी या सगळ्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।